नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आज बघितलं डेटा जो आला होता तो थोडासा पॉझिटिव्ह साईडला आला होता आणि पॉझिटिव्ह साईडला डेटा असताना सुद्धा मार्केट खाली खाली जाण्याचा प्रयत्न झाला आणि ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे ती निगेटिव्ह राहिली. तर मित्रांनो, आपलं अनालिसिस चुकलं का? ओके, अनालिसिसचं काय झालं? अनालिसिस चुकलं तर मित्रांनो चुकू शकतो आपलं, कारण हे एक डेटा ड्रिव्हन काम आहे. ह्याच्यावर जे पण सेंटिमेंट होतात ते आपल्याला अनालाइज करायला लागतात रिअल टाइम. ओके, ते इंट्राडे मध्ये ते आपल्याला 100% आयडेंटिफाय होतं की काही गोष्टी आहेत त्या ऍज पर प्लॅन आपल्याला होताना दिसत नाहीयेत. ओके, तरी जरी आपण हे चुकलेलं असलं किंवा आपण जे एक्झॅक्ट डायरेक्शन आपल्याला पॉझिटिव्ह अपेक्षित होती ती नाही झाली, तरी फार वेगळा काही फरक पडलाय का आपल्या गोष्टींमध्ये किंवा आपल्या ट्रेडिंग मध्ये? तर मित्रांनो 0%चा फरक आपल्याला त्या ठिकाणी पडतो, कारण आपण हेज्ड असतो. ओके, तर ह्या ज्या पोझिशन्स असतात ह्याच्यामध्ये रिटेलर भरडला गेला याच्यात मात्र शंका नाही. रिटेलरचा कार्यक्रम 100% झाला असेल. एवढ्या वरच्या लेवल पासून खाली आला, खालून परत तो वरती जाताना दिसला, रिटेलर खुश होत असेल. इथून पुन्हा सेलिंग, पुन्हा वरती, पुन्हा खाली, असं करत करत साईडवेज पुन्हा मोठी डायरेक्शन येईल म्हणून इकडे बाय सेल करत बसला असेल आणि ओव्हर ट्रेडिंग करून त्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला असेल. ओके, तर मित्रांनो झालंय काय? फार मोठं काही बिघडलंय का? अजिबात नाही. हे सेंटिमेंट लक्षात यायला की अजूनही एफआयज हे जे आहेत ते पॉझिटिव्ह साईडला विचार करत नाहीयेत, त्यांचा मोटिव्ह अजून निगेटिव्हच आहे. ओके, ते हे कळायला फक्त आणि फक्त 130 पॉईंटचा विषय आहे आणि आपल्या अपोजिट 130 पॉईंट नाही, 250 पॉईंट जरी मार्केट गेलं तरी आपल्याला 0%चा फरक पडतो. ओके, तर अशा हिशोबाचा हे आहे. ह्या डेटावर कुणीही बाय सेल आणि कॉल पुट करण्याचा प्रयत्न करू नये. बऱ्याच वेळा आपलं डायरेक्शन बरोबर असते, याचा अर्थ असा नाही की आपण फक्त आणि फक्त कॉल आणि पुट बाय आणि सेलचं काम त्या ठिकाणी करायचंय. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यासाठी काही हेजिंग स्ट्रॅटेजीज आहेत, त्या तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्ही रिच आउट करा. तर जाऊया आजच्या डेटाकडे आणि कालचा डेटा कसा होता तो आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करूया. ठीक आहे, तर मित्रांनो ओव्हरऑल डेटा जो आहे तो निगेटिव्हच होता, पण मला काही पॉझिटिव्ह संकेत त्या ठिकाणी मिळाले होते की काही गोष्टी घडू शकतात ज्या थोड्याशा आपल्याला लॉंग टर्मची डायरेक्शन काही चेंज करताना दिसू शकतात का. तर ओव्हरऑल डायरेक्शन निगेटिव्हच होती, डेटा हा निगेटिव्हच होता. ओके, पण ड्रास्टिक चेंजेस आपल्याला बघायला मिळेल. ऑलमोस्ट 10 लाखापर्यंत, 12 लाखापर्यंत तो डेटा गेला होता. ओके, आणि 12 लाखापासून चेंज होत होत 3.5 लाखापर्यंत तो डेटा आला होता. ओके, म्हणजे रिटेलरच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या ऑलमोस्ट 3.5 लाखापर्यंत आल्या होत्या. तर एक पॉझिटिव्ह बेट आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला, पण ती फेल झाली. इट्स ओके, तो ट्रेडिंगचा पार्ट आहे. ठीक आहे, तर एफआयचं बघितलं गणित तर ते त्या प्रमाणात तेवढे पॉझिटिव्ह नव्हते, पण फक्त आणि फक्त त्या दिवशी पुटवर शॉर्टिंग करून गेले होते. तर ह्याचं रिझन थोडंसं अनाकलनीय आहे की पुटवर शॉर्टिंग का करून गेले ते, जर डायरेक्शन पॉझिटिव्ह ठेवायची नव्हती तर. हा काही मोठा ट्रॅप होता का? तर तो आजच्या डेटावरून आपल्याला आयडेंटिफाय होईल नक्की काय केलं एफआयजने. ओके, तर प्रो प्लेयर सुद्धा बऱ्यापैकी लॉंग पोझिशन्स कॅरी करून गेला होता. काल कॉलमध्ये जवळजवळ 1 लाखाच्या पोझिशन नेट डायरेक्शनल लॉंग होत्या त्यांच्या. तरीही मार्केट हे बऱ्यापैकी मेजर याने खाली येऊन खालीच ते क्लोज करण्याचा प्रयत्न झाला. तर मित्रांनो आजचा डेटा कसा आहे तो बघूया. ठीक आहे, तर ह्या छोट्या मोठ्या मुवमेंट्स आपल्याला येत जातील की ज्यावेळी आपण थोडंसं काही चुकू शकतो. तर अशा केसमध्ये फार पॅनिक किंवा घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. घाबरून तोच जाईल ज्याच्या पोझिशन्सची कॅपॅसिटी त्याला सांभाळण्याच्या पलीकडे असेल. ओके, म्हणजे तुमच्यासाठी डायरेक्शन जरी निगेटिव्ह पॉझिटिव्हची निगेटिव्ह झाली, ओके, तर आपल्या स्ट्रॅटेजीवर काही फरक नाही पडला, पण जो रिटेलर आहे, गॅम्बलर आहे, त्याच्यासाठी काहीतरी मोठं झालेलं आहे. म्हणजे तो जर कॉल घेऊन गेला असेल आणि मार्केट खाली पडलंय तर त्याचं 60-70% कॅपिटल वाईप आउट झाला असेल, ऍटलिस्ट 50% तर 100% खाली आला असेल. तर मित्रांनो हे कशासाठी करायचंय तुम्हाला? ठीक आहे, एवढं हा बरोबर आणि चूक येण्याचा गेम नाहीये, हा वेळ काढण्याचा विषय आहे. आणि मोठ्या प्लेअरने बघितलं तुम्ही, मार्केट खाली ओपन झालं आणि बऱ्यापैकी खाली आलं, सकाळ नंतर थोडस वरती गेलं, पुन्हा खाली आलं, वरती गेलं, असं करत करत एक साइडवेज टू निगेटिव्ह मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. तर ह्या एवढ्या वेळात त्यांनी बराचसा थीटा डीके
घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असेल. अशा पद्धतीचं हे गणित असतं मित्रांनो. फार पॅनिक किंवा फार असं वेगळं ज्याच्यासोबत घडलं असेल, ज्याने काय केले असतील, 10 लॉट बाय केले असतील. आता 10 लॉट म्हणजे किती झाले, 600 क्वांटिटी. ओके, आता 600 क्वांटिटीचा विचार केला तर 100 पॉईंट जर मार्केट खाली क्लोज होतंय तर ह्याच्यासाठी ते 600 पॉईंट आहेत. ओके, बरोबर. तर 600 पॉईंटची मुवमेंट याच्यासाठी आलेली आहे. त्यामुळे अशी गॅमलिंग ऍक्टिव्हिटी करत असाल तर ते तुम्हाला थोडंसं मेजर जाणवेल कदाचित. ठीक आहे, तर आजचा डेटा कसा आलाय उद्यासाठीचा तो बघूया. रिटेलर पुन्हा एकदा लॉंग साईडला ट्रॅप झालेला आहे, लॉंग त्याने घेऊन गेलेला आहे. एफआयने अजूनही फार असं अग्रेसिव्ह काही लॉंग शॉर्टचं काम केलेलं नाहीये. ओके, ओव्हरऑल तो निगेटिव्हच आहे, पण उद्यासाठीचं असं काही अग्रेसिव्ह काही काम होताना दिसत नाहीये. तसं प्रॉप डेस्कने काही पोझिशन निगेटिव्ह घेऊन गेलेल्या आहेत. काल ज्या 1 लाखाच्या पॉझिटिव्ह पोझिशन्स होत्या त्या ऑलमोस्ट आज 35,000च्या निगेटिव्ह कॉल साईडला पोझिशन्स घेऊन गेलेल्या आहेत. आणि पुट मध्ये म्हणाल तर पुट मध्ये बऱ्यापैकी तो न्यूट्रल आहे. ओके, तर डेटा जो आहे तो साइडवेज आहे. ओके, साइडवेज आहे, थोडासा निगेटिव्ह साईडला, अशा अँगलने आपण त्याला बघू शकतो. एफआयचा जो मोटिव्ह आहे तो अजूनही चेंज झालेला नाही आणि तो खालच्या साईडलाच आपल्याला बघताना दिसतोय. ठीक आहे, तर मित्रांनो सांभाळून करा. पोझिशन्स फार हेवी असतील तर तुम्हाला ते पॅनिक करू शकतील आणि घाबरू शकतील. तर हेजिंग किंवा तुम्ही काही रिस्क मॅनेज असाल तर तुम्हाला ह्या 100-150 पॉईंटच्या मूव्हने काही वेगळा फरक पडत नाहीये. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा डेटा आहे आजच्यासाठी. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. फार पॅनिक आणि घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, किंवा डेटा चुकला किंवा डेटातून फार काही परिणाम झाले असा काही अर्थ नाही त्याचा. ऑब्झर्वेशन करत राहावं लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल, मग आपल्याला आयडिया येतील. ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इंट्राडे आपल्याला आयडेंटिफाय होतात. त्यामुळे घाबरून जाऊन किंवा असं काही पॅनिक करण्याचा विषय नाहीये. तर थांबूया आजच्या डेटामध्ये. एसजीएक्स थोडासा निगेटिव्ह काम करतोय, ते पण डेटा प्रमाणेच आहे, पण एसजीएक्सचा त्या अर्थाने काही फार असं वेगळा संबंध येतो असं नाही, तो एक सेंटिमेंट साठीचा पार्ट आहे. तर उद्याची जी मुवमेंट आहे ती साइडवेज टू थोडीशी निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.